या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री साई चिंतामणी लॉन्स व मंगल कार्यालय, संदीप शेळके, मोबाईल नंबर 98-816-230-27, सुनील शेळके, मोबाईल नंबर 98-502-327-43 आणि बंडू पगार, मोबाईल नंबर 90-28-10-74-68. गुरुवार दिनांक 2 जानेवारी रोजी तालुक्यातील दापूर येथे डॉक्टर आदिती रघुनाथ आव्हाड कनिष्ठ महाविद्यालयात स्वर्गीय डॉक्टर आदितीचा जयंती सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट PR गीते हे उपस्थित होते। या जयंती सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, उत्तमराव बोडके, अशोक काकड, सुरेश घुगे, मोहनशेठ काकड, भाऊसाहेब आव्हाड, कचुनाना आव्हाड, संपत आव्हाड, JB आव्हाड यांसह डॉक्टर आदितीचे वडील रघुनाथ म्हाळुजी आव्हाड, वैशाली रघुनाथ आव्हाड, दामोदर म्हाळुजी आव्हाड, बाबूराव म्हाळुजी आव्हाड आदी उपस्थित होते। तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य BS पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन ND पाटील सर व BR आव्हाड यांनी केले। तर यावेळी विद्यार्थ्यांमधून शोभा आव्हाड, वंदना उगलमुगले, ऋषिकेश आव्हाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले। SN न्यूज साठी युनुस मनियार। सुन रहा है ना तू रो रही हूं मैं, ही आजच्या कलियुगातील स्त्रीची आर्तहाक परमेश्वराजवळ का गरज पडावी स्त्रीला अशा विनवण्या करण्याची? कशासाठी तिने स्वतःला भीतीयुक्त वातावरणात कोंडून घ्यावा? आज खरं जर पाहायला गेलं ना, महिला या नावातच खूप ताकद आहे। महिला म्हणजे पृथ्वीला हलवून सोडणे। अरे जर प्रत्येक घरात शिवबा जन्माला असता ना, तर प्रत्येक स्त्रीला माता आणि भगिनींसमान वागणूक मिळाली असती। हे संस्कारांचं सिंचन प्रत्येक घराघरात व्हायला हवं, परस्त्रीचा आधार व्हायला हवा। 1987 रोजी मुंबई येथे झाला। श्री रघुनाथ माऊजी आव्हाड व वैशालीताई आव्हाड यांचे दुसरे अपत्य होते। पहिल्या अपत्याने त्यांचा मोठा मुलगा प्रियांका असे होते। त्यांच्या कुटुंबाला आदिती जन्मानंतर चौकट पूर्ण झाला होता, अतिशय आनंद झाला होता। यथा अवकाश आदितीला जेव्हा ज्युनियर KG मध्ये दाखल केले, तेव्हा आपल्या बुद्धिमत्तेची चमक तिने पहिला नंबर दाखवून दिली। पहिला नंबर मिळाल्याने त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत गेली। त्यानंतर सेंट मॅरेज कॉन्व्हेंट स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची व शिक्षकांची अतिशय लाडकी विद्यार्थी झाली। आपल्या शिक्षकांची अतिशय आवडती होती। कॉन्व्हेंट पासून 1ली ते 10वी पर्यंत प्रत्येक विषयामध्ये ती पहिली यायची। अभ्यासाबरोबर इतर क्षेत्रातही होती। वक्तृत्व स्पर्धा असेल, बुद्धिबळ स्पर्धा असेल, क्रिकेट स्पर्धा असेल व सांस्कृतिक कार्यक्रम असेल, प्रत्येक विषयात प्रथम। उजळणी वर्ग सराव परीक्षाही तुम्ही आता अंतिम परीक्षेसाठी तरबेज होत आहात ह्याची मला खात्री आहे। प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या भविष्याचा विचार करत असणारच याची पण मला खात्री आहे। 12वीची परीक्षा ही आपल्या भविष्याची दिशा दर्शवते। हीच तर पहिली पायरी आहे, पण आपले भविष्य विद्येने उज्ज्वल होते। पण आज मी एका महत्त्वाच्या शत्रूविषयी बोलणार आहे, आणि तो म्हणजे आळस। तो सर्वात मोठा शत्रू आहे। स्त्रियांच्या संदर्भामध्ये आज होत असलेला अन्याय देखील आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर या ठिकाणी टाकला। बांधवांना खरं तर या सगळ्यांना उजाळा देत असताना मी आदितीच्या या जयंतीच्या निमित्तानं मनापासून तिला विनम्र असं तिच्या स्मृतीला अभिवादन या ठिकाणी करतो आणि आदितीच्या आई वडिलांना आणि या संपूर्ण परिवाराला मनापासून धन्यवाद देखील देतो। तर आदिती आणि म्हणून खरं तर रघुनाथजी आव्हाड आणि माऊली वैशालीताई अतिशय भाग्यवान आहात। कारण भगवान महादेवाने पार्वतीला उपदेश करताना आवर्जून सांगितलं की जी व्यक्ती सर्वार्थाने परिपूर्ण आहे तिच्याबद्दल वर्णन करताना धन्य माता पिता धन्य धन्य गोत्र कुलोद्भवा